नमस्कार विद्यार्थी मित्रो. आजच्या भागामध्ये आपण भारतात शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी करण्यासंदर्भातील उपाययोजना या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. म्हणजे मेजर टू रिड्यूस फार्मर सुसाईड इन इंडिया. या पाठीमागील भागामध्ये आपण भारतातील शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या पाठीमागील कोणकोणती कारणे आहेत, हे पाहिलेली होते. आता भारतात शेतकऱ्याची आत्महत्या ही एक गंभीर सामाजिक आणि आर्थिक समस्या आहे. आर्थिक, सामाजिक व मानसिक कारणामुळे ही शेतकऱ्याची आत्महत्या ही समस्या निर्माण होत असते. यावर कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत, या अनुषंगाने आपण डिटेलमध्ये पाहूया. त्यामध्ये पहिला उपाय आहे, तो म्हणजे शाश्वत उपायाचे स्रोत. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी शेतीतून मिळणारे उत्पन्न स्थिर व शाश्वत असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पारंपरिक शेतीसोबत फळबागायती, सेंद्रिय शेती, मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना दिल्यास शेतकऱ्यांना उत्पन्नाचे विविध सोर्सेस निर्माण होतील. सोबत प्रभावी पीक योजना, जलसंधारण, ठिबक सिंचन आणि थेट बाजार सुविधा मिळाल्यास शेतकऱ्याचे आर्थिक स्तर्य वाढेल. तसेच साठवणूक व प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन दिल्यास शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळू शकेल. त्यामुळे शेतकऱ्याचं आत्महत्येचं प्रमाण हे कमी होऊ शकेल. दुसरा उपाय आहे कर्जमुक्ती व आर्थिक सहाय्य. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी कर्जमुक्ती व मजबूत वित्तीय सहाय्य आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बँका व सहकारी संस्थांकडून कमी किंवा व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. तसेच खाजगी सावकारावरती नियंत्रण ठेवून अधिकृत कर्ज व्यवस्था सक्षम करावी. त्याचबरोबर छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत, कर्जमाफी, अनुदान आणि पीक विमा योजना दिल्यास आर्थिक ताण कमी होईल. तसेच सुलभ कर्जामुळे शेतकरी सावकाराच्या कर्जात सापडणार नाही आणि त्यामुळे त्याच्या आत्महत्येचं प्रमाण कमी होईल. तिसरा उपाय आहे, तो म्हणजे पीक विमा आणि आपत्ती व्यवस्थापन. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी प्रभावी पीक विमा योजना आणि मजबूत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आवश्यक आहे. कारण अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट, कीड रोगामुळे होणारे नुकसान भरून निघण्यासाठी सुलभ पीक विमा योजना, तसेच जलसंधारण उपाय आणि तात्काळ मदतीसाठी आपत्ती निधी उपलब्ध असावा. त्याचसोबत प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रभावीपणे राबवून विमा कंपन्यांच्या नुकसान भरपाई प्रक्रिया ती सोपी व जलद करणे गरजेचे आहे. तसेच हवामान अंदाज आणि कृषी मार्गदर्शन अधिक सक्षम केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी होऊन त्यातून शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण घटू शकतं. पुढील चौथा उपाय आहे, तो म्हणजे शेतमालाला योग्य बाजारभाव. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी शेतमालाला योग्य भाव मिळणे हे अत्यंत आवश्यक आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेने कमी दर, त्याचबरोबर मध्यस्थांचा हस्तक्षेप, अनिश्चित बाजारभाव आणि हवामानातील बदल यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते. यासाठी किमान आधारभूत किंमत वाढवून ही सर्व पिकांना लागू करावी. तसेच कृषी प्रक्रिया उद्योगाचा विकास, शेतकरी उत्पादन संघटना आणि थेट बाजारपेठेची सुविधा उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल. तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवल्यास शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल. त्यामुळे कर्जाचा बोजा कमी होऊन शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण कमी होऊ शकेल. पुढील पाचवा उपाय आहे, तो म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान व संशोधन. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व संशोधनाचा प्रभावी वापर आवश्यक आहे. सुधारित बियाणे, ठिबक सिंचने, जलसिंचन, माती परीक्षण, हवामान अंदाज याचा योग्य वापर केल्यास उत्पादन खर्च कमी होतो. त्याचबरोबर ड्रोनद्वारे फवारणी, कीड रोग नियंत्रण आणि अचूक शेती व्यवस्थापन करणे शक्य होते. तसेच ई नाम सारख्या डिजिटल बाजारपेठा व अन्य प्रक्रिया तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना अधिक बाजाराच्या संधी मिळू शकतात. त्याचबरोबर सरकारी मदत, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध झाल्यास शेतीतील जोखीम कमी होईल आणि त्यातून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल. त्यामुळे शेतकऱ्याचं आत्महत्या करण्याचं प्रमाण घटण्यास त्यातून मदत होऊ शकेल. पुढील सहावा उपाय आहे मानसिक आरोग्य व सामाजिक सुरक्षा. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी मानसिक आरोग्य व सामाजिक सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. आर्थिक अनिश्चितता असणे, कर्ज वाढणे, नापीक व नैसर्गिक आपत्त्यामुळे शेतकरी काय होतो, मानसिक तणावाखाली जातो. यासाठी गाव पातळीवरती समुपदेशन, तसेच मानसोपचार तज्ञ, तसेच हेल्पलाईन सेवा ह्या जर उपलब्ध केल्या तर शेतकऱ्याची आत्महत्या करण्याची जी टेंडन्सी आहे ती कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच तणाव व्यवस्थापनाचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सामाजिक सुरक्षेसाठी पेन्शन योजना, आरोग्य विमा, स्थिर उत्पन्नाची हमी व कर्जमाफी हे प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शेतकरी गट व सहकारी संस्थाच्या माध्यमातून भावनिक व आर्थिक आधार दिल्यास शेतकऱ्याचा तणाव कमी होऊन आत्महत्येचे प्रमाण घटण्यास मदत होईल. पुढील सातवी उपाययोजना आहे, ते म्हणजे शासकीय जबाबदारी व प्रभावी धोरणे. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी शासनाची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक मदत, सामाजिक सुरक्षा आणि मानसिक आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रभावी व पारदर्शक धोरणे ही राबवली पाहिजेत. कर्जमाफी, सुलभ कर्ज वाटप, पीक विमा योजना
यांची जर प्रभावीपणे अंमलबजावणी केली, तर त्यामुळे शेतकऱ्याचा जो आर्थिक ताण आहे, तो आर्थिक ताण कमी होऊ शकतो. त्याचबरोबर बोगस बियाणे असतील किंवा बोगस खते हे जे काही वाटले जातात, त्याच्यावरती जर कारवाई केली, कडक कारवाई केली, तसेच पंचायत स्तरावरती कृषी अधिकाऱ्याची जबाबदारी जर निश्चित केली, तर त्यामुळे शेतकऱ्याच्या ज्या आत्महत्या होतात फसवणुकीपासून, त्या फसवणुकीपासून होणाऱ्या आत्महत्या कमी होऊ शकतात. तसेच शेतीपूरक उद्योग, कृषी प्रक्रिया, रोजगार व स्वयंरोजगारासाठी कर्ज, त्याचबरोबर अनुदाने उपलब्ध करून देणं त्याच्यासाठी गरजेचं आहे. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान व कृषी संशोधनाच्या माध्यमातून उत्पादन वाढीवरती भर देणं गरजेचं आहे. जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल आणि उत्पन्न वाढल्यामुळे शेतकरी एक प्रकारे सफल आणि तो एक प्रकारचा सक्सेसफुल होऊ शकेल. त्याचबरोबर मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन, तणाव व्यवस्थापन प्रशिक्षण, त्याचप्रमाणे हेल्पलाईन सेवा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शेतमालाला योग्य दर मिळण्यासाठी थेट बाजारपेठ, मूल्यवर्धन आणि कृषी बाजार सुधारणा आवश्यक आहेत. त्याच पद्धतीने शासन, समाज, तंत्रज्ञान यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे शेतकऱ्याचे जीवनमान सुधारू शकते आणि त्यामुळे शेतकरी जो आत्महत्या करण्यासाठी तो वळतोय, तो आत्महत्येकडे वळण्याचं प्रमाण कमी होईल आणि शेतकऱ्याची आत्महत्या त्यामुळे कमी होऊ शकेल. कारण तो मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या तो सक्षम झाल्यामुळे तो आत्महत्याचा विचार करणार आहे. त्यातून आत्महत्या घटेल. त्यामुळे शेती क्षेत्र हे अधिक सक्षम बनू शकेल. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्यावरती जे उपाययोजना केलेल्या आहेत, त्या अनुषंगाने आपण बोललेलो आहे. धन्यवाद.